वळूयात पुढच्या बातमीकडे। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्यात। त्यामुळे सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना साहेबच आमच्यासाठी सर्वतोपरी आहेत, तेच या मतदारसंघात निवडणूक लढवतील। शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे। पक्ष ज्याला संधी देईल तो उमेदवार असेल। मी सध्या बऱ्यापैकी मोकळा आहे, आजूबाजूला संधी शोधतोय असे सांगत त्यांनी राहुरी आणि संगमनेर मतदारसंघाचा उल्लेख केला। आता सुजय विखे पाटील संगमनेर विधानसभा मतदारसंघात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आव्हान देतात की राहुरी मतदारसंघाचा विचार करून कर्डिले यांच्या पुढील अडचणी वाढवतात। हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। त्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन वारंवार सुधारित येत आहेत। परवाच त्या गाईडलाईन संदर्भात प्रशिक्षण हे सगळ्या आरोंचं हैदराबाद इथे दिलं गेलं। त्याच्यानंतर काल एक नवीन नोटिफिकेशन इलेक्शन कमिशनने काढलं, त्याच्यामध्ये काही ते बदल करतायत। आता रोज थोडा बदल त्याच्यामध्ये करून फायनल त्या प्रक्रियेला कसं राबवलं जाणार आहे याचं फायनल नोटिफिकेशन मला वाटतं लवकरात लवकर मिळेल। मग ती प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे ही कागदावर एकदा स्पष्ट असल्यावर मग त्या बाबतीत मी तुम्हाला सांगू शकतो। देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना किंवा त्यावरती चर्चा होत असताना खासदाराचं काम आहे तिथे उपस्थित राहणं, मात्र नगरचे खासदार इकडे आंदोलन करत होते दुधाच्या दरवाढीसाठी किंवा पोलिसांच्या संदर्भातल्या कारवाई कुठेतरी हा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। मी तर दिल्लीला होतो, त्यामुळे मी स्वतः दुसऱ्या कामानिमित्त ज्यामध्ये या दूध विषयासंदर्भात जे काही इम्पोर्ट करायचा निर्णय पावडरचा होता तो निर्बंध हटवण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी माननीय पियुष गोयल साहेबांशी आमचा संवाद होता आणि त्या निमित्ताने मी होतो। तर आता मिळालेल्या संधीचं कोणी काय करावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि शेवटी जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो। त्यामुळे आता जनतेने या सगळ्या गोष्टींचा निर्णय भविष्यामध्ये त्यांनीच करावा। होणार आहे काही त्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन वारंवार सुधारित येत आहेत। परवाच त्या गाईडलाईन संदर्भात प्रशिक्षण हे सगळ्या आरोंचं हैदराबाद इथे दिलं गेलं। त्याच्यानंतर काल एक नवीन नोटिफिकेशन इलेक्शन कमिशनने काढलं, त्याच्यामध्ये काही ते बदल करतायत। आता रोज थोडा बदल त्याच्यामध्ये करून फायनल त्या प्रक्रियेला कसं राबवलं जाणार आहे याचं फायनल नोटिफिकेशन मला वाटतं लवकरात लवकर मिळेल। मग ती प्रक्रिया कशी पूर्ण होणार आहे ही कागदावर एकदा स्पष्ट असल्यावर मग त्या बाबतीत मी तुम्हाला सांगू शकतो। देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना किंवा त्यावरती चर्चा होत असताना खासदाराचं काम आहे तिथे उपस्थित राहणं, मात्र नगरचे खासदार इकडे आंदोलन करत होते दुधाच्या दरवाढीसाठी किंवा पोलिसांच्या संदर्भातल्या कारवाई कुठेतरी हा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। मी तर दिल्लीला होतो, त्यामुळे मी स्वतः दुसऱ्या कामानिमित्त ज्यामध्ये या दूध विषयासंदर्भात जे काही इम्पोर्ट करायचा निर्णय पावडरचा होता तो निर्बंध हटवण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी माननीय पियुष गोयल साहेबांशी आमचा संवाद होता आणि त्या निमित्ताने मी होतो। तर आता मिळालेल्या संधीचं कोणी काय करावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि शेवटी जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो। त्यामुळे आता जनतेने या सगळ्या गोष्टींचा निर्णय भविष्यामध्ये त्यांनीच करावा। शिर्डीमध्ये मध्यंतरी 2 आंदोलनं झाली की मंदिराचे 4 गेट जे ती खुली केली जावेत, व्यवसायावरती मोठा परिणाम। गेट संदर्भात जर आपण पाहिलं तर तुम्ही तो निर्णय पहा, तो निर्णय माननीय उच्च न्यायालयाचा आहे। माननीय उच्च न्यायालयाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते गेट फंक्शनिंग ठेवायचे यावर स्पष्ट टिप्पणी केलेली आहे। आता आम्ही माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून संस्थांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना मी विनंती केली आहे की तुम्ही कोर्टाकडे परत एकदा फेरविचार करण्यासाठी ठराव करून तो विषय पाठवावा आणि सगळे गेट खुले करण्यात यावे। आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर आहोत, त्यांच्या आंदोलनाला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि मला असं वाटतं की येत्या काही कालावधीमध्ये 15 दिवस असतील त्यामध्ये त्यांची जी मागणी आहे ती मान्य करून सगळे गेट हे काही भक्तांसाठी आणि नागरिकांसाठी खुले केले जातील। शिर्डी मतदारसंघ